इंग्लिशमध्ये म्हणतो एक्स एन झिरो आणि मराठीत म्हणतो फुल्ली गोळा. सो मुलं एन्जॉय करतच आहेत. सो काय केलं आपण 2-2 पार्टनर्स बनवले आहेत. तो दोघं येऊन हा गेम खेळतील आणि तो एन्जॉय करतील. सो लेट्स तुम्ही पण ह्या गेममध्ये एन्जॉयमेंट घ्या. चला मुलांनो. आता पहिली सुरुवात करतोय गीतेश आणि अर्णव. तू राहुल ना. गीतेश विनर झालेला आहे. फुल्ली गोळा, ज्याला आपण आज एक्स एन झिरो असं म्हणतो, हा देखील एक बैठा खेळ आहे. या खेळामध्ये 3 आडवे आणि 3 उभ्या रेषा अशा पाडल्या जातात. या खेळामध्ये एका वेळेस 2 खेळाडू खेळू शकतात, ज्यामध्ये एका खेळाडूकडे फुल्ली असते आणि दुसऱ्या खेळाडूकडे गोळा असतो. अशा प्रकारे या गेमला सुरुवात होते. पण ज्या खेळाडूची सलग आडवी, उभी किंवा तिरपी रेष पूर्ण होते तो खेळाडू हा विनर ठरला जातो. पण समोरचा खेळाडू देखील त्याला डिफेंड करत असतो त्याची लाईन कंप्लीट न होण्यासाठी. सो अशा प्रकारे एकतर एक खेळाडू जिंकतो किंवा हा गेम ड्रॉ होतो. चैतन्य आणि प्रणव आता सेकंड पार्टनर्स आहेत जे हा गेम खेळणार आहेत. Yes, so Pranav is the winner of the game. Second partner है आयुष आणि वेदांत. आपण बघू शकता हा गेम टफ फाईट असं झालेला आहे. टायअप झालेला आहे. डिस्क्वालिफाय झाले दोघं पण आणि कोणीच कोणाला हरवू शकलं नाही. सो फ्रेंड्स, आता आपण पुढचा गेम म्हणजे 8 चल्लस ह्याच्याकडे वळतो आहे. सो प्लेयर्स असणार आहेत आजी. ॲज यू नो की लहानपणी ज्या गेम्स त्यांना आठवले आहेत ते खूप एन्जॉय करत आहेत आणि त्या स्वतःहून बोलत की 8 चल्लस त्या स्वतः खेळणार आहेत. सो घेऊया आपण ही देखील मजा. फ्रेंड्स, आपण बघू शकता 8 चल्लस हा गेम आहे. हा बोर्ड आपल्याला दिसत आहे. त्यामध्ये आपण बघू शकता कवडे आहेत आणि काही कडधान्य ठेवले आहेत. जसे आपण लुडोमध्ये आजकाल म्हणतात ना ते बटन्स वगैरे असतात, त्याच्याऐवजी पूर्वी हे कडधान्य ठेवले जायचे. सो आजी आपल्याला सांगतील हे गेम कसा खेळला जातो, या गेमचे नियम काय आहेत. आजी सांगू शकता का या गेमचे नियम काय आहेत ते? हो सांगू शकता. 8 पडल्याशिवाय चालू नाही करायचा. मग 1 2 3 4 4 इथे येईल. 5 6 7 8 पडलं तर इथं येणार आणि ही इथं असली माझा इथनं गेला की हो काटा. अच्छा, मग हो आऊट होतं. ओके, असं आहे. फ्रेंड्स, आपण बघू शकता आजीने नियम छानपैकी समजवले आहेत. एकदम सोपे आहेत. हे 8 चल्लस ज्याला आजच्या काळात आपण लुडो असं म्हणतो. सो आपण आता पूर्वी जे आपण खेळायचो गेम्स 8 चल्लस, तो गेम आता आपण स्टार्ट करतो. सो आजीपासूनच सुरुवात करूया आपण. 8 चल्लस भरपूर मनोरंजन करणारा हा धमाल बैठा खेळ. एका वेळी 4 जण हा खेळ खेळू शकतात. पुठ्ठ्यावर 5 उभे आणि 5 आडवे रकाने आखायचे. त्याच्या मध्यावर आखलेला रकाना म्हणजे ते खेळणाऱ्याचं घर आणि मधलं घर राजाचं. घरातले 4 शेंगदाणे, डाळी, बटणं वगैरे स्वरूपात सोंगट्या घेऊन कवड्यांच्या सहाय्यानं हा खेळ खेळला जातो. कवड्या टाकल्यानंतर 4ही कवड्या उपड्या पडल्या तर 8 गुण आणि सरळ पडल्या तर 4 गुण. तसेच जेवढ्या कवड्या उपड्या तेवढे गुण. जोपर्यंत 4 किंवा 8 पडत नाही तोपर्यंत कवडी बाहेर काढू शकत नाही. ज्याच्या सोंगट्या राजाच्या घरात जातील तो विजेता. इथं मात्र एक ट्विस्ट आहे. एका स्पर्धकाने दुसऱ्या सोंगट्या मारणं हा नियम इथं असतो. ही चुकवाचुकवी करत जिंकण्याची तगडी स्पर्धा 8 चल्लसमध्ये लागते.
फ्रेंड्स आपण बघू शकता कुंज हा गेम जिंकलेला आहे. कुंज कसं वाटतं तुला? चांगले. आता म्हणजे आमच्या बालपणीतले खेळ तुम्हाला चांगले वाटत आहेत ना? हो. फ्रेंड्स आपण बघू शकता मी देखील हायपर झालेली, पण माझ्यापेक्षा नीलम खूप हायपर झाली होती. सो आज आय थिंक नीलमला खूप बेटर फील होतो आहे. मस्त. सो प्रणव, गीतेश, वेदांत, आयुष, रितिशा, कुंज, शुभ्रा मोबाईल गेम्स कमी आणि हे गेम्स तुम्ही जास्त खेळायचे लहानपणीतले. आता मला सांगा, मेंटली फिजिकली तुम्हाला फ्रेश वाटतं ना? मोबाईलमध्ये कंटिन्यू राहून तुमच्या डोळ्यांना त्रास होतो, बरोबर? सो आता तुम्हाला कसं, आता हे गेम्स खेळताना तुम्ही हसता, खेळता, मजा करता, एन्जॉय करता ना? मोबाईलमध्ये खेळत असताना आपण कसं बाजूबाजूला बसतो तरी आपण एकमेकांशी बोलत नाही, आपण त्या मोबाईलमध्येच गुंतलेलो असतो. आपल्या बाजूला आपले फ्रेंड्स आहेत की आई बाबा आहेत, ताई आहे, दादा आहे, आपलं लक्षच नसतो. पण इथे कसं एका गेममध्ये सगळे गुंतलेले असतात, एकमेकांशी बोलतात, खूप धमाल करतात. सो वाटतं ना डिफरन्स तुम्हाला? सो कसं वाटलं? हाऊज युअर जोश? आणि मुख्य म्हणजे तुम्ही खेळत असाल तर मग आम्हाला सुद्धा मजा वाटते आणि आम्ही पण त्याच्यामध्ये इन्वॉल्व होतो ना खेळताना, असं मग बरं वाटतं आम्हाला सुद्धा. तर नीलम, आपण देखील हे समर वेकेशन्स अशाच गेममध्ये एन्जॉय करूया. हो हो, ठीक आहे मुलांनो? सो परत भेटूया आपण. सो फ्रेंड्स, अजूनही बरेच असे गेम्स आहेत आपल्या बालपणीतले. सो तुम्हाला देखील असे काही इव्हेंट्स करायचे असतील तर नक्कीच मला आणि नीलमला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर आम्ही खाली दिलेला आहे, त्यावर तुम्ही कधीही आम्हाला कॉल करा. व्हॉट्सअप नंबर पण तोच आहे. इफ एनी टाईम जर आम्ही फोन उचलला नाही तर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज टाकू शकता, आम्ही नक्कीच तुम्हाला रिव्हर्ट करू. तर टिल दॅन अशाच नवीन विषयांसोबत आपण पुन्हा भेटत आहोत. तोपर्यंत बाय. बाय.